जय महाराष्ट्र. सचिन शेठ, सुवर्णोद्योगातील पहिले यशस्वी मराठी पाऊल. वा. पण स्वतःचा व्यवसाय मोठा दाखवण्यासाठी दुसऱ्याचा व्यवसाय खोटा आणि छोटा दाखवायचा जरा बंद करा. नाव घेऊन का बोलते? कारण मी कुणाला घाबरत नाही, कारण मी खरं बोलतो. मागून बोलायची मला सवय नाही. आणि कसं आहे, एकदा माणूस जाऊ दे म्हणतो, दोनदा माणूस जाऊ दे म्हणतो, तिसऱ्यांदा माणूस सोडत नाही. आणि मी काही संत नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर देतोय. काय माहितीये का, तुम्ही रीलवर जास्त ना, आता रिअलमध्ये कमी. त्यामुळे तुम्हाला ना आपल्या उद्योगातलं नॉलेज कमी झालेलं आहे. ज्या सुरत, अहमदाबाद, गुजरातचं तुम्ही गुणगान गाताय ना, ते थोडंसं बाजूला ठेवा. त्यांच्या किती पिढ्या गेल्या, काय गेल्या, ते आम्हाला त्याचं काय करायचं नाही. आमच्या पिढ्यांनी काय केलं हे तुम्हाला आज सांगतो. महाराष्ट्रामध्ये मुंबई, आणि मुंबईमध्ये असणारे कापड गिरण्या, त्याच्यामध्ये मालक जरी दुसरा असला ना, तरी तिथला कामगार हा मराठी माणूस होता. आणि फक्त महाराष्ट्रात, भारतात नाही तर भारताच्या बाहेर आपण कापड पोहोचवलेले. ही मराठी माणसाची टॉपची किंमत आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला शिकू नका त्यांच्या किती पिढ्या कशात गेल्या आणि काय केल्या, ते आम्हाला समजायला आम्ही समर्थ आहे. मराठी माणूस कुठं कमी पडणार नाहीये. आणि ठीक आहे ना, आज ते बनवतात, ते पुढच्या 50 वर्षानंतर परत कोणतरी म्हणाल त्या एका मराठी पोराने कापड बनवायला सुरुवात केल्यानंतर ना सगळीच बनवतात. सगळ्या मराठी उद्योजकांनी बनवून द्या ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्हाला दुसऱ्यांची लाल करायची गरज नाही. मी रीलवरचा मराठी उद्योजक नाही, मी रिअल मधला मराठी उद्योजक आहे. मी 80% मराठी व्यापाऱ्यांसोबतच काम करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या दुसऱ्यांच्या अहमदाबाद इथल्या तिथल्यांच्या आहे ना करायची मला गरज नाहीये. कारण की माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला माझा मराठी व्यापार आहे, हा मला पोसायला आणि माझ्या धंद्याला उभा करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो. त्यामुळं माझ्या महाराष्ट्राला कोणी कमी लेखू नये आणि महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकाला पण कोणी कमी लेखू नये, एवढीच फक्त माफक अपेक्षा आहे. आणि काय चुकलं असेल तर लहान भाऊ म्हणून माफी असावी. जय महाराष्ट्र.